नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने थेटपणे 4 महिन्याच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला जे आहेत ते पारित केलेले आहेत. काही स्थानिक स्वराज्य संस्था या 5 वर्षांपासून तिथे प्रशासक राज आहे, तर काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अगदी 3 वर्षांपासून प्रशासक राज जो आहे तो असल्याचं पाहायला मिळतो. महाराष्ट्रातल्या 347 हून अधिक नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महानगरपालिका, यामध्ये जर आपण पाहिलं अगदी ग्रामपंचायतींच्या सुद्धा काही प्रमुख निवडणुका यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मग ओबीसी आरक्षण असेल किंवा या अगोदर कोरोनासारखा जागतिक महामारी असेल, या सगळ्यामुळं येणं काही कारणांमुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे जात होत्या. त्यानंतर प्रभाग रचनेचा विषय आला. म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना महाविकास आघाडी सरकारनं त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती आणली आपल्या राजकीय फायद्यासाठी. मात्र पुढे लगेच राज्यात बदल झाल्यानंतर, सत्ता बदल झाल्यानंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारनं पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन टाकला की 3 नाही 4 प्रभाग सदस्यीय प्रभाग पद्धती जी आहे ती केली जाईल. अर्थात ती सुद्धा एक राजकीय फायद्यासाठीच केली गेली होती. त्यानंतर जर आपण पाहिलं तर न्यायालयामध्ये प्रलंबित होती. मात्र प्रत्येक वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी तारीख पे तारीख असंच आपल्याला पाहायला मिळालं. मात्र आज अखेर सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यांमध्ये निवडणुका घेतल्या जाव्यात आणि त्यासाठी 4 आठवड्यामध्ये नोटिफिकेशन जे आहे ते काढलं जावं असे स्ट्रिक्ट आदेश हे राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिल्याचं पाहायला मिळालं. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर काही मुद्दे जर आपण पाहिले, अगदी बुलेट पॉईंट्स ज्याला आपण म्हणतो ते जर आपण पाहिले तर 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाला हे आदेश दिलेले आहेत. त्यासाठी 4 आठवड्यात नोटिफिकेशन आणि 4 महिन्यात निवडणुका असं सांगितलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती त्यावर निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. म्हणजे 2022ला जो बाठिया आयोग ओबीसी आरक्षणाच्या दृष्टिकोनातनं सादर केलेला आहे त्याच्या अनुषंगाने देखील निवडणुका होणार आहेत. राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या वेळेत कारवाई करावी असं निर्देश जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचं पाहायला मिळतं. 2022 पूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांच्या जुन्या ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत. यासोबतच जर आपण पाहिलं तर निवडणूक घेण्यास कोणतीही अडचण नाही असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि यामुळं जर आपण पाहिलं तर राज्यात जे प्रशासक राज आहे मागच्या 2 वर्षांपासून, 3 वर्षांपासून किंवा अगदी 5 वर्षापासून, तर या सगळ्या मध्ये जर आपण पाहिलं तर मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती यांच्या निवडणुकांचा मार्ग जो आहे तो याच्यामध्ये मोकळा झाला होता. राहुल वाघ यांनी 2011 डिसेंबरमध्ये निवडणूक च्या अनुषंगाने याचिका जी आहे ती दाखल केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं 2018 मध्ये. मात्र त्यानंतर ही सगळी सुनावणी आज पार पडलेली आहे. प्रामुख्याने जर आपण पाहिलं आता काही घटनातज्ञ किंवा काही कायदेतज्ञ एक शक्यता अशी देखील व्यक्त करतायत की राज्य सरकार प्रतिज्ञापत्र जे आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करेल. कारण जर आपण पाहिलं तर 4 महिन्यांच्या निवडणुका म्हणजे आता मे, जून, जुलै आणि ऑगस्ट, तर ऑगस्टमध्ये निवडणुका होणं अपेक्षित आहे. मात्र त्या अगोदरची जी प्रोसेस असते म्हणजे प्रभाग न्याय्य सोडती असतील किंवा निवडणूक याद्या तयार करण्याचं काम असेल, मतदार याद्या तयार करण्याचं काम असेल, प्रभाग रचनेचं काम असेल, प्रभाग न्याय्य सोडत असेल, मग त्याच्यामध्ये पुन्हा राखीव प्रभाग किती असतील, खुले प्रभाग किती असतील, कुठल्या याच्यावर आरक्षण असेल, या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर ही सगळी रचना करण्यासाठी 2 महिने तर किंवा 2.5 महिन्याचा कालावधी जो आहे तो देखील जाऊ शकतो. म्हणजे पावसाळ्याचा काळ आणि त्यानंतर सणासुदीचे म्हणजे भाद्रपद कार्तिक महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर
गणपती असेल किंवा पालखी असेल यासारखे सण समारंभ सुद्धा येत असतात, नवरात्रोत्सव येत असतो. त्यामुळं या निवडणुका अगदी 2 महिन्यासाठी आणखी अतिरिक्त वेळ मिळावा, म्हणजे 6 महिन्याचा अतिरिक्त वेळ मिळावा यासाठी राज्य सरकार प्रतिज्ञापत्र दाखल करेल असं बोललं जातं. मात्र राज्य सरकारने तर केंद्रीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करत आपण निवडणूक घेण्यासाठी तयार आहोत असं जे आहे ते म्हटलेलं आहे. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर 347 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निमित्तानं घेण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे, सुखकर झालेला आहे. आणि यानंतर जर आपण पाहिलं तर आता विहित वेळेमध्ये राज्य सरकार निवडणुका घेतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. विविध प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील या सगळ्या निर्णयावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंत्री छगन भुजबळांनी या निर्णयाचं, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी या निर्णयाचं जे आहे ते स्वागत केलेलं आहे. पुण्यात सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भारतीय जनता पक्षाने अर्थातच या निर्णयाचं स्वागत जे आहे ते केल्याचं पाहायला मिळतं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाचं संघटन पर्व अभियान देखील सुरू आहे. कारण भाजप 24/7 इलेक्शनच्या मोडमध्ये असणारा पक्ष असतो. सगळेच पक्ष प्रामुख्याने निवडणुकांच्या अनुषंगाने, रणनीती निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या निमित्तानं जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षसुद्धा न्यायालयामध्ये गेला होता. मात्र मी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, मुख्य प्रवक्ते म्हणूनही ज्यांनी काम केलेलं आहे आणि पुणे शहराचं महापौरपद ज्यांनी भूषवलेलं आहे त्या अंकुश काकडेंशी ज्यावेळी मुलाखत घेतली त्यावेळी अंकुश काकडेंनी थेटपणे ज्या परिस्थितीत होईल, जशी होईल तशी निवडणूक घ्या, राज्य सरकारमधनं असेल किंवा सरकारचे प्रतिनिधी असतील, सत्तापक्ष विरोधी पक्ष यांनी कुणीही आता पुन्हा न्यायालयाचं दार ठोठावून नये. जी भूमिका न्यायालय घेईल, जे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत त्यानुसारच खरं तर निवडणुका घ्या असं त्याची अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. सगळेच पक्ष प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर या निर्णयाचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता या निर्णयानंतर राज्य सरकारची भूमिका काय असेल आणि राज्य सरकार या सगळ्यामध्ये कशी भूमिका घेईल आणि राज्य सरकार निवडणुकाच्या अनुषंगाने काय पावलं उचलेल हे पाहणं अर्थात महत्त्वाचं आहे. मात्र प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर आता जर आपण शहर वाईज बोललो तर मुंबई महानगरपालिकेमधल्या काही प्रभागांची संख्या जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. पुण्यामध्ये जर आपण बोललो तर पुण्यामध्ये अगोदर 11 आणि नंतर जवळपास 23 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली. म्हणजे जर आपण पाहिलं तर अगोदरचे 11 आणि त्यानंतरचे 23 म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं तर 34 गावं जी आहेत ती पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली आहेत. आणि त्यातली उरळी, देवाची आणि फुरसुंगी ही आता महानगरपालिकेतनं वगळून तिथे स्वतंत्र महानगर परिषद जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता प्रभाग रचना करताना या सगळ्याचा विचार देखील करावा लागणार आहे. कारण या अगोदरची जी प्रभाग रचना झाली होती म्हणजे 2017ला पुणे मनपाची निवडणूक झाली आणि 2022ला साधारणतः 14 मार्च 2022ला पुणे महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला. 15 मार्च पासून प्रशासक म्हणून तत्कालीन पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार यांनी पदभार स्वीकारला आणि त्यानंतर आज तागायत तिथे प्रशासक राज आहे. मग विक्रम कुमारांनंतर आता राजेंद्र भोसले तिथे प्रशासक म्हणून आपल्याला काम करताना पाहायला मिळत आहेत. मात्र आता या सगळ्यानुसार प्रभाग रचना करून जी आहे ती निवडणूक जी आहे ती घ्यावी लागणार आहे. अर्थात आता आजच्या निर्णयानंतर राज्य सरकार काय भूमिका घेतं, राज्य सरकारची भूमिका काय असेल किंवा निवडणुकांच्या अनुषंगाने कशी प्रभाग पडतायत किंवा कशी रचना आखली जाते, राज्य निवडणूक आयोगाकडनं कशी तयारी केली जाते हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्यातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.